आध्यात्मिक जीवनामध्ये कोणत्याही भक्तीचा पाया किंवा कोणत्याही आध्यात्मिक प्रगती करायची असेल, त्याची मेन सुरुवात किंवा जो पाया असतो तो श्रवण असतो. जेवढं प्रामाणिकपणे तुम्ही श्रवण करता तेवढं तुमची आध्यात्मिक उन्नती होते. भगवंताला डोळ्यानं पाहू शकत नाही, तर भगवंताला पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो शास्त्र कानाच्या माध्यमातून देत असतो. म्हणून नवसाधक असो का जुना साधक असो, प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला जर उन्नती करायची असेल, प्रगती करायची असेल, तर श्रवण केलं पाहिजे. श्रवण कसं असलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये भागवत कथा करताना लोक मनोरंजनासाठी येतात. बाबा लोक किती रंगवून सांगतात, भजन ऐकाय भेटतात आणि 7व्या दिवशी भंडारा खाऊन घरी निघून जातात. कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही कार्यक्रम केला, श्रोत्यांना वाटतं आम्ही ऐकलं आणि प्रसाद खाल्ला. काय फरक पडला जीवनामध्ये? वर्षानुवर्षे सप्ते होतात, कार्यक्रम होतात, सत्संगाला पण भरपूर लोक येतात, वर्षानुवर्षे येतात. पण आल्यानंतर तुम्ही श्रवण त्याला मनोरंजन करून घेता का ट्रान्सपरेशन म्हणून घेतात? जेव्हा तुम्ही त्या ज्ञानाला आपल्या जीवनात आत्मसात करता, पालन करता, तेव्हा त्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते, नाही तर केवळ इन्फॉर्मेशन होते. म्हणून तुम्ही किती कार्यक्रम अटेंड केले हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही त्या कार्यक्रमातून तुमच्या जीवनात किती उतरलं हे महत्त्वाचा विषय. म्हणून आपले ग्रंथ नुसते पोपटासारखे पाठ करण्यासाठी नाही आहेत, तर ते जीवनात आचरणात आणण्यासाठी. म्हणून भागवत कथा ही भोग्यासाठी नाही आहे, तर ती प्रॅक्टिससाठी भागवत कथा आहे, भगवंताच्या कथा आहे. म्हणून भागवतामध्ये सांगले एका सुंदर श्लोकामध्ये आहे, शृणंता श्रद्धया नित्यम घरनिंतसो चेष्टितम कालेनाति दीर्घेना भगवान विशते हृदये. या सुंदर श्लोकामध्ये सांगले शृणंता श्रद्धया नित्यम. शृणंता म्हणजे श्रवण, शृणंता श्रद्धया, श्रद्धा असली पाहिजे. कशावर? त्या व्यक्तीवर आणि त्या ग्रंथावर श्रद्धा असली पाहिजे. आपली श्रद्धा असते, पण ती श्रद्धा कशी असते? तेवढ्यापुरतं तेवढी असते. श्रद्धेचा फलीभूत फळ काय? जेव्हा आपण एखादा श्रद्धा ठेवतो ग्रंथावर आणि व्यक्तीवर, त्या श्रद्धेचं फळ काय की ती मला जे सांगितलंय ग्रंथातून त्या व्यक्तीतून ते मी आता आत्मसात केलं पाहिजे, याला म्हणतात खरी श्रद्धा. नुसतं विश्वास ठेवण्यानं महत्त्व नाही आहे. तो बाबा, तो कीर्तनकार किंवा जो वक्ता आहे त्याच्या प्रती निष्ठा असेल आणि श्रद्धा असेल. श्रवणंता श्रद्धा नित्यम, ती कशी असली पाहिजे? नित्यम, वारंवार. जसं श्वास घेतात ना, तुम्ही बंद करता का? पाणी पितो, श्वास घेतो, तसं नित्यम असलं पाहिजे श्रवण. असं एक दिवस नाही. आपला मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण चार्ज करतो, तसंच आपल्या चेतनेला नित्य शुद्ध ठेवण्यासाठी श्रवण खूप नित्यम. श्रवणंता श्रद्धया नित्यम घरनिंत स्वचेष्टितम. जे केले स्वचेष्टितम ह्या शब्दाचा अर्थ आहे पालन करणे, चेष्टा करणे, प्रॅक्टिस करणे. कालेना ती दीर्घेना, अजिबात वेळ लागत नाही. कालेना ती दीर्घेना भगवान विशते हृदये. भगवंत हृदयामध्ये स्थान प्रविष्ट करतात. मग एवढ्या वर्ष तुम्ही सत्संग अटेंड करतात, प्रवचन ऐकतात, तुमच्या हृदयामध्ये भगवंताला किती स्थान भेटलं? तुम्ही म्हणता भगवंता स्थान भेटल्याचं लक्षण काय? पहिली गोष्ट, हृदयातले काम, क्रोध, लोभ आपोआप कमी होऊन जातात ज्याच्या हृदयामध्ये भगवंत गेले. जिथं भगवंत आहे तिथं वासना नाही आहे, आणि जिथं वासना आहे तिथं भगवंत नाही आहेत. म्हणून साधकाने किती कंठी माळा घातली, तिलक लावला. बंगालीमध्ये एक भजन आहे, सारा अंग माकले तिलक गौर मेलेना. सगळ्या अंगाला गंधगोळी लावली, कपडे घातले, दाढी वाढवली, शेंड्या ठेवल्या, नाकाच्या टोकापासून तो वरच्या शेंडीपर्यंत तिलक लावला. हे बाहेरून आहे, लोकमध्ये लय मोठा भगत आहे, पण आंतरिक चेतनेमध्ये काय? हा खूप महत्त्वाचा विषय. म्हणून श्रोतांनो, इथे आपण सत्संगाला आल्यानंतर भगवंताच्या कथा रिलीज केल्या पाहिजे. मनोरंजन नाही केलं पाहिजे, तर त्याला आत्मरंजन केलं पाहिजे की नाही. हा जो प्रत्येक मुद्दा, हा प्रत्येक शब्द मला नाही का माझ्या जीवनात पालन करायचं. वर्षानुवर्षे तुम्ही येतान, फिजिकली बसतान, पण तुमची चेतना जर भगवत भावना वाढत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून आज मी जे टॉपिक घेतला आहे की आपल्याला पांडुरंगाच्या ज्या कथा आहेत, आपण पांडुरंगाच्या चरणन कमलापाशीपासून या कथा ऐकतो, आणि आता निवृत्ती महाराजांची दिंडी जाते, ह्या रस्त्यानं जाते. किती भाग्य आहे तुमचं की त्र्यंबकेश्वरच्या जवळ राम म्हणजे दोघांच्या सेंटर पॉईंटमध्ये. अशा
सेंटर पॉईंटमध्ये सातपूर, जिथं भक्तीचा पूर, हां, सातपूर तर वेगळं आहे, 7 जणांचा पूर, पण पूर करता भक्तीचा किंवा आपल्या भगवत भावनेचा पूर आपल्या हृदयामध्ये आला पाहिजे. म्हणून आज आपण पांडुरंगाच्या अशा काही सुंदर लीला पाहूया की ज्या भगवंत आपल्या भक्ताशी कसा आदान प्रदान करतात. भगवंत कोण्या भक्ताशी आदान प्रदान करतात? आज बी करतात कलियुगामध्ये. आपल्याला वाटतं की कदाचित अरे या बाबा लोकांच्या कथा काय माझ्या जीवनात उपयोगाची आहेत. भगवंत कधी आदान प्रदान करतं का? आपल्याला इथला इठ्ठल रुक्माई पावत नाही, पण पंढरपूरचं पावतो. कोणी येत नाही दर्शनाला इथं. आज सत्संगाला येते दर्शना, देवा आलो बरं पाय. हां, देव बी विचार करतो, आले आठवड्यातून एकदा भगत लोक. हां, गलीतला मारुती पावत नाही, पण खुलताबागचा पावतो. इथला महादेव पावत नाही, पण त्र्यंबकेश्वरचा पावतो. इथला गणपती पावत नाही, पण लालबागचा पावतो. काय म्हणे नाही भावान देवा मला पाव. देवा काय बाजारचा भाजीपाला नाही रे. जोपर्यंत तुमची जागा बदल्यानं देव भेटतो असं नाही मायबापांनो. तुम्ही जेव्हा तुमच्या चेतनेला बदलतात ना, तेव्हा तुम्हाला भगवंत भेटतात. म्हणून हे सत्संग कार्यक्रम कशासाठी आहे? तुमची चेतना विकसित करण्यासाठी केले जाते. इथे येऊन तुमच्या कानाच्या माध्यमातून भगवंताला आपल्या हृदयामध्ये ना आपल्या चेतनेमध्ये स्थान द्या. कारण मृत्यूच्या वेळेस बाकीच्या गोष्टी कामाला येत नाही, तुमची चेतना तुमच्या कामाला येते. म्हणून इथे पांडुरंगाच्या ज्या कथा आहेत ते भगवंत जो शुद्ध भक्तीनं करतो, तळमळत्यानं करतो, उत्कंठेनं करतो. जसं एखादा बाळ मुळमुळ रडत असेल तर आई लक्ष देत नाही, पण जेव्हा तो टॅहा टॅहा करतो आई सगळे कामं सोडते आणि त्या बाळाला घेते. त्याच प्रकारे भक्तीमध्ये त्या बाळासारखी अवस्था असेल. बाळामध्ये 2 गोष्टी, एक तो आईच्या प्रती निर्भर आहे आणि दुसरं आईला प्राप्त करण्यासाठी त्याच्यामध्ये उत्कंठा आणि ते आक्रोश आहे. त्याच प्रकारे साधकांच्या जीवनामध्ये आपल्यामध्ये एकतर उत्कंठा असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, आणि दुसरं भगवंतावर निर्भरता पाहिजे. जेव्हा निर्भरता राहील तेव्हा भगवंत आपला आश्रय घेतात. भगवंत भक्तांना आपल्या अधीन करून घेतात. अर्जुनानं काय केलं? भगवंताच्या हातात दोरी देऊन टाकली. माझ्या जीवनाची डोर चालवतो. भगवंतानं बरं डोर चालव. आपल्या जीवनातल्या डोर आपल्या हातात ठेवताना गडबड होऊन जाईल, पण आपल्या जीवनाची डोर पांडुरंगाच्या हातात द्या. रुक्मिणीनं काय केलं? निस्ती समर्पित झाली. भगवंतानं आपल्या जीवनाची डोर रुक्मिणीच्या हातात दिली. 2 भक्त आहेत. एक अर्जुनानं आपल्या जीवनाची डोर दिली, प्रॉब्लेम सॉल्व्ह केली. पण रुक्मिणी जेव्हा प्रेम केलं, रुक्मिणीला जेव्हा रथावर घेतलं भगवंतानं हरणाच्या वेळेस, म्हणतात की भगवंत काय म्हणतात? तुझे सैनिक शिशुपालाला, दंतवक्राला, जरासंधाला वध करतात. निस्तं तिनं रथावर पाय ठेवला. भगवंत म्हटले तुझे सैनिक, तुझं ऐश्वर्य. भगवंताने ऐश्वर्याला स्वतःला अधीन करून दिलं. बरं एवढंच नाही केलं. शिला आचार्य चक्रवर्ती पाद म्हणतात की भगवंताने रथाची लगाम रुक्मिणीच्या हातात दिली. का बरं दिली? 2 कारणासाठी. पहिलं कारण सांगतात, दंतवक्र शिशुपालांना रुक्मिणीला सांगतात की मी तुझ्या बहिणीचं हरण करून घेत नाही, तुझीच बहीण रथ हाकलून मला नेते. हे पहिलं कारण. मी तुझ्या बहिणीला हरण करून घेत नाही, रुक्मिणी मला हरण करून घेते म्हणून भगवंतांना लगाम देऊन टाकला. आणि दुसरं कारण सांगतात, भगवंत म्हणतात जो प्रेमी भक्त असतो, जे श्रवणाच्या माध्यमातून उत्कंठा तळमळ करतात, भगवंत आपलं जीवन त्या भक्ताच्या अधीन करून घेतात. भगवंत म्हणतात अहम भक्त पराधीन. कारण ही श्रवणाची ही महिमा आहे. आणि अर्जुनानं सुद्धा श्रवण केलं आणि आपल्या जीवनाची डोर देऊन टाकले. म्हणून आपण अर्जुनासारखं श्रवण करतो प्रॉब्लेममुळं का प्रेमापोटी श्रवण करतो? रुक्मिणीचं जे श्रवण होतं ते प्रेमापोटी होतं आणि अर्जुनाचं श्रवण होतं ते प्रॉब्लेम पोटी होतं. म्हणून कोणत्या लेवलला तुम्ही श्रवण करतात त्यानुसार त्याचं फळ भेटणार आहे. तर अशा पांडुरंगाच्या प्रती आपण तळमळताना उत्कंठेने श्रवण केलं पाहिजे आणि यामुळे आपण नाही का भगवंताला आकर्षित करू शकतो. भगवंत विचार करणे कोणता भक्त माझ्याबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून भक्तिसिंग ठाकूर महाराज म्हणतात भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि हेच तत्व आज आपण समजून घेऊया. तर आज आपण फिजिकली जरी सातपूरमध्ये असेल तरी आपल्याला चेतनेनं पंढरपूरमध्ये जायचं.
पंढरपूरचं महात्मा गेल्या रविवारी मी आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये पंढरपूर पांडुरंगाच्या काही लीलाचं बखान केलं. त्याचा सेकंड पार्ट आज आपण इथे चर्चा करूया. आषाढी वारी आहे आणि त्याच्या पहिले पंढरपूर महात्म्य. आपल्या प्रत्येकाला माहीत असतं की पांडुरंग काय, विठ्ठल काय आहेत, पण त्या पांडुरंगाने भक्तांसोबत कशी लीला केल्या हे आपल्याला माहीत नाही. असेल कोणाला माहीत असेल, कोणाला माहीत नसेल, त्या चर्चा करूया. म्हणून पहिलं असं म्हटलं जातं इथं की पंढरपूर हे जे पहिले वारकरी कोण आहेत, पंढरपूरचे फर्स्ट वारकरी कोण आहेत, तर पहिले वारकरी महादेव आहेत. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा सृष्टी नव्हते तेव्हा पंढरपूर होता. आणि म्हणून भगवंत रुक्मिणीच्या शोधामध्ये जेव्हा रुक्मिणी द्वारकेहून आली, रुसून बसली लोकोबाईच्या मंदिरामध्ये, तर भगवंत 3 गोष्टीसाठी आले. एक म्हणजे रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी, दुसरं पुंडलिकाला, पुंडलिक कोण होता, मागच्या जन्मात मुचकुंद होता, त्याच्या कथा मी घेतल्या मागच्या वेळेस. आणि तिसरं कारण भगवंताला हे धाम, पंढरपूरमध्ये 2 धाम आहेत तुमच्याकडे, एक वृंदावन आणि एक द्वारका आहे. जे गोपाळपूर आहे त्या ठिकाणी भगवंतानं गोप वासरांना ठेवलं आणि म्हणून भगवान पांडुरंग आज बी गोपाळपुरामध्ये बासुरी वाजवतात. आणि म्हणून गोपाळपुरा जे मंदिर आहे ते वृंदावनचं, गोवर्धनचं प्रतीक म्हटलं जात आहे. आणि जे पंढरपूर मंदिर आहे ते द्वारकेचं प्रतीक म्हटलं जाते, कारण रुक्मिणीसोबत भगवंत राहतात आणि रुक्मिणीचा रोसवा काढतात. कारण रुक्मिणी कधी वृंदावनला गेली नाही. कारण की आज बी जसं जगन्नाथपुरीला गुंडीचं मंदिर आहे ते वृंदावनचं प्रतीक आहे आणि जे श्रीजी मंदिर आहे ते द्वारकेचं प्रतीक आहे. तर असे पांडुरंग 3 कारणासाठी आले. एक तर रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी, दुसरं कारण पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी, आणि तिसरं कारण आपल्यासारख्या बद्ध जीवांना दर्शन देण्यासाठी आलेले आहेत भगवंत. असे पांडुरंग जेव्हा पंढरपूरला आले आणि तिथे जेव्हा सगळ्या देवदेवतांना कळलं की भगवंत आता वैकुंठ सोडून नाही का ह्या भूतलावर वैकुंठाला पंढरपूरला आलेले आहेत, तर त्यावेळेस शिवपार्वतीला वाटलं की आपण पण पंढरपूरला दर्शनाला गेलं पाहिजे. म्हणून शिवपार्वती आपल्या सहपरिवारासोबत पंढरपूरला आले. आल्यानंतर जेव्हा आषाढी वारीमध्ये पाहिलं तर तुफान गर्दी पाहिली. आजच गर्दी नाही, तर अनादी काळापासून पंढरपूरला वारी. पंढरपूरची वारी त्याच्यामध्ये आनंद काही गगनास मावण्यासारखा नाही. तुमच्या घरामध्ये सुखसुविधा आहेत पण आनंद नाही आहे. पण पंढरपूरच्या वारीमध्ये सुखसुविधा नाहीत पण आनंद आहे. ह्या फरक आहे. म्हणून वस्तूनं आणि व्यक्तीनं, भौतिक गोष्टीनं सुख, समाधान, आनंद भेटत नाही हे ध्यानात ठेवा. एवढ्या वर्षे तुम्ही प्रयत्न करतायत पण तुम्हाला किती सुख, समाधान, आनंद भेटलाय. पण भक्तीमध्ये आनंद आहे ना, तो तुम्हाला जसं पिझ्झा खाल्ल्याशी चव कळत नाही तसं भक्ती केल्याशी तुम्हाला नाही का त्याचा आनंद भेटणार नाही. वरचीवर येणं, पुढारी होणं, कार्यक्रम अटेंड करणं हे वरचीवर आहे. भक्ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही नामजप करतात, ग्रंथ वाचतात, भगवंताची सेवा करतात, तेव्हा भक्ती स्टार्ट होते. आता श्रवणाच्या माध्यमातून पुण्य भेटन आणि इन्फॉर्मेशन भेटन, भक्ती भेटलच असं नाही आहे. मी थोडा स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे, कारण की मी 8-9 संस्था फिरून आलेलो आहे आणि वारकरी संप्रदायात लहानचं मोठं झालेलं आहे, लय पाहिलंय. म्हणून मला थोटांड आवडत नाही. तुम्ही बाहेरच्या क्रिया लोकांच्या नजरेत येऊ शकतात पण पांडुरंगाच्या नजरेत येऊ शकत नाही. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मरमर करतात म्हणून आपण काही करून नाही का लोकांच्या न, पण पांडुरंगाच्या नजरेत येण्यासाठी त्यांनी जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतं अजिबात किंमत नाही. पांडुरंगाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. जड चाललंय का प्रवचन? नाही ना? नाही ना? बोर होत असेल तर सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, मला पण काय वाटतं महत्त्वाचं, पांडुरंगाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथे पहिले जे वारी जे आले, शिव, पार्वती, गणपती, कार्तिकी सगळेजण निघाले. गेल्यानंतर पार्वती माताने विचार केला, पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केलं. केल्यानंतर बघितले तुफान गर्दी आहे. भोलेनाथाला म्हटले मी गर्दीत जात नाही, तुम्ही जा. आणि म्हणून आज मी पंढरपूरच्या दक्षिण द्वाराला पार्वती पद्मावती मंदिरा म्हणून नाही का तिथे निवास करते, कारण त्या गर्दीमुळे तिथे थांबले. किती लोक गेले पंढरपूरला पद्मावतीच्या मंदिरामध्ये? हात वरती करा. नाही गेले. पंढरपूरला किती गेले? हात वरती करा. हातवर लाजता कशाला?
तुम्हाला 500 रुपये देणार आहे, हात वरती करा. पंढरपूरला कोण जातं माहिती आहे का? जसं एखादी सासरू असेल माहेराला सारखं सारखं पळती ना, का बरं? माहेरच्या प्रतिप्रेम. माहेरचे कंटाळत नाही आणि जाणारी कंटाळत नाही. तसं वैष्णव असणं दर महिन्याला पंढरपूरला जातो. कारण का? माझे माहेर पंढरपूर आहे कुठं? भीमेच्या तिरेवर. म्हणून दर महिन्याला गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारची कृपा आहे तुमच्यावर, एस टी मंडळ फ्री आहे. माझ्या वडिलांना तर लईच फायदा घेतला. दर महिन्याला जातात, संध्याकाळी बसतात, चंद्रभागेला स्नान करतात, आश्रममध्ये प्रसाद घेतात, दर्शन घेऊन पुन्हा संध्याकाळी बसतात, रिटर्न येतात. आणि ह्या वयामध्ये माझ्या आई वडिलांनी लई क्लिअर केले. आई वडील नुसते जप करतात, हरिपाठ करतात, पोरांना म्हणतात गोंधळ घाला, सुनाला काय करायचं करा, सकाळ संध्याकाळ. म्हणलं हेच आहे तुमच्या जीवनात, बाकी याच्या नादीत लागू नका. हे काही कामाची नाही तुमच्या. जेवढं अटकस्थान गडबड होऊन जाईल आणि ते करतात त्यांच्या लेवलला. तर मुद्दा असा आहे, पंढरपूरला गेलं पाहिजे. प्रेम असेल तिथं आमंत्रणाची गरज नाही पडत. प्रेम असेल आपोआप माणसाला जाते, ओढ असते. म्हणून तसंच पंढरपूरला जेव्हा गेले, आज परबादेचं मंदिर आहे तिथे, आणि गेल्यानंतर मग गणपती, शिवजी, कार्तिकेचं मंदिराचं पुढं वर्णन नाही, पण गणपती गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा तुम्ही महाद्वारातून प्रवेश करतात आणि गेल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, गेल्यानंतर पहिले गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा म्हटले, पप्पा मी नाही जाऊ शकत, तुम्ही जा, मी थांबतो इथंच. म्हणून गणपती बाप्पा तिथे थांबले. आणि मग त्या गर्दीतून महादेव जसं जसं त्या गर्दीतून रस्ता काढत 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 आतमध्ये प्रवेश केला. आणि गेल्यानंतर पांडुरंगानं पाहिलं की एवढ्या गर्दीतून भोलेनाथ नाही का माझ्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि भोलेनाथ जेव्हा पांडुरंगाला पाहतायत आणि पाहिल्यानंतर पांडुरंगाला अनुभवतं की शिव कैलास लोकांमधून नाही का स्वतः भोलेनाथ आलेत भेटायला. जेव्हा भगवंत भक्ताला पाहतात, भक्त भगवंताला पाहतात, काय आनंद असन. जसं एक वासरू, एक लेकरू आपल्या आईला पाहतो, आई आपल्या लेकराला पाहते, एक प्रेयसी एका प्रियकराला आणि एक प्रियकर आपल्या प्रेयसीला पाहतात, तसं भक्त आपल्या भगवंताला पाहतो. म्हणून रूप पाहता लोचने सुख झाले व साजने, तो पहा विठ्ठल बरवा, तो पहा माधव बरवा. ह्या जगातलं जे सुख आहे, रूप पाहता लोचने, आपल्याला किती सुख भेटतंय. आपण 1 मिनिटाच्या आत थांबत नाही पांडुरंगाच्या दर्शनासमोर, लगेच मोबाईलमध्ये आपलं सुख मोबाईलमध्ये. सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुक्माईच्या पती सोयर्या. माझा सदा काय जडा डोळा कोणाच्या प्रती? रुक्माई. आपला डोळा कुठे दिवसभर? कोणी किती कचरा पाठवला, किती. कारण तुम्हाला माहिती आहे ट्रम्प तात्या तुम्हाला फोन करतात, अरे व्हॉट्सअप चेक कर, काय करायचं युद्धाचं. दिवसभर त्या डबड्यामध्ये बसलेले असतात. सदा माझा डोळा जळू. म्हणून जसं महादेवाने पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाने महादेवाला पाहिलं, त्या दोघांचं ती आदान प्रदान झाल्यानंतर त्यावेळेस भगवान पांडुरंगाने काय केलं? शिवजीला घेतलं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. म्हणून आज पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती पाहता, तर पांडुरंगाच्या मूर्तीवर नाही का शिवलिंग आहे. म्हणून पहिले वारकरी कोण आहेत? भोलेनाथ आहेत. आणि आज बी तुम्ही पांडुरंगाचं जेव्हा दर्शन घेतात तर तिळपुंडूर काढल्या जाते, एक तिलक लावला जातो. किती लोकांना माहीत आहे? बघा, आज बी तुम्ही घरी गेल्यानंतर दर्शन घ्या तर पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे आणि गेल्यानंतर तिथे बेलपत्र वाहिल्या जाते. तुम्ही कधी पांडुरंगाचं मुकुटावर नाही का असे फुलाचं लटकन लावलेलं बघितलेलं आहे? ते फुलाचं लटकन पांडुरंगाला तर शोभा वाढवत आहे, पण ते शिवजीला अर्पण केल्या जाते. म्हणून बघा, पांडुरंगाच्या डोक्यावर असं येल्लो कलरचा तिलक लावला जातो. तर हे पहिले वारकरी आहेत जे आलेले आहेत आणि आज बी त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकतात. आणि हे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, तिथे महादेव गेले पण नंदी राहिले. नंदी राहिल्यानंतर तिथे महाद्वाराच्या घाट आहे आणि द्वाराच्या घाटाच्या शेजारी हनुमानजीचं मंदिर आहे. जेव्हा तुम्ही पुंडलिकाचं मंदिराचं दर्शन घेऊन येतात ना वरती, आणि लेफ्ट साईडला महादेवाचं मंदिर, आपलं याचं हनुमानाचं मंदिर आहे, तिथे नंदी तिथं थांबले. भारतामध्ये नंदी हा महादेव समोर असतात, पण पंढरपूरमध्ये एकमेव हनुमानजीच्या समोर कोण आहेत? नंदी आहेत. म्हणजे पार्वती पद्मावतीच्या मंदिरामध्ये पद्मावती म्हणून तिथं राहिली, गणपती महाद्वाराच्या आतमध्ये राहिले आणि हनुमानाच्या मंदिराच्या शेजारी नंदी राहिले आणि महादेव पांडुरंगाच्या डोक्यावर जाऊन बसले. म्हणून पहिले वारकरी
हे कोण आहेत? महादेव आहेत. आणि म्हणून गेल्यानंतर कधी नुसतं वरचीवर आपण दर्शन नाही घेतलं पाहिजे. भगवंताच्या दर्शनाचा अतिशय सखोलपणे नाही का आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि गेल्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं आता पांडुरंगाच्या रूपाचं आपण वर्णन करूया. जेव्हा तुम्ही पांडुरंगाच्या चरण कमलाचं दर्शन घेतात तर डाव्या साईडला तुम्हाला 2 बोट पाहायला भेटतात. कधी गेला तुम्ही डोकं टेकवता तर भगवंताचा डाव्या साईडचा पाय त्याच्यात 2 बोट आहेत. आता हे 2 बोट काय आहेत याची कथा येते. एक तर मुक्तकेशी नावाची दासी होती मंगळवेढामध्ये. अतिशय सुंदर होते, तारुण्य होतं. तिचं सौंदर्य तारुण्य पाहून त्या पंचकृषीमध्ये लोक मोहित व्हायचे. आणि गेल्यानंतर तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या तारुण्याचा तिला अहंकार अभिमान एवढा वाटायचा, या जगामध्ये सुंदर कोणी असेल तर मी आहे, माझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही. आणि त्याच्या सौंदर्याच्या प्रती साहजिक सगळेजण आकर्षित होते मुक्तकेशी दासीच्या. गेल्यानंतर त्या मंगळवेढ्याच्या त्या पंचकृषीमधून बऱ्याच दिंड्या जाऊ लागल्या. तिला उत्सुकता झाली की एवढे लोक भजन करून कुठे जातात, याचं कारण काय. तर ते काही वारकऱ्याला विचारलं की का हो तुम्ही कुठं जाता ह्या दिंड्या घेऊन, काय कारण मी बऱ्याच दिवसांनी पाहते, मला ती उत्सुकता आहे. म्हणून बघा ना, कधी कधी आपल्या शेजारी मंदिर असतात पण कोणाचं काय आपल्याला माहीत नसते. तसं ती मुक्तकेशी दासी होती. म्हणून ही मुक्तकेशी दासी जेव्हा तिला कळालं तर तिने विचारलं कोण आहे. तर त्यावेळेस ते वारकरी म्हणतात ह्या जगातला सगळ्यात सुंदर कोणी व्यक्ती असेल ते आमचे पांडुरंग आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राज सुकुमार आहे, अतिशय नाजूक कोमल आहे, सुंदर आहेत. आणि ते कर्कटीवर हात ठेवून भक्तांना नाही का अभय प्रदान करतात, वरदान देतात. भगवंत आहेत आणि आनंद कंद आहे असं वारकरी त्या मुक्तकेशीला वर्णन करू लागले. मुक्तकेशीला वाटलं माझ्यापेक्षा सुंदर कोण असू शकेल, मी जाऊन पाहिलं पाहिजे. म्हणून ती मंगळवेढ्याहून प्रवास करत करत नाही का पंढरपूरला येते. चंद्रभागेमध्ये वारकऱ्यासोबत स्नान करते आणि गेल्यानंतर जेव्हा ती गर्भगृहामध्ये प्रवेश करते आणि गर्भगृहामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यावेळेस ती बघती की अरे हे तर दगडाचं एक मूर्ती आहे, हे कसं काय एवढं सुंदरांना राजसुकुमार मदनाचा पुळा, हे सगळे वेडे लोक आहेत, काही बोलतात, दगडाची मूर्ती. म्हणून तिनं जसं जसं वेळ गेल्यानंतर पारख करून बघूया, खरंच हा दगडाचा पुतळा आहे. कारण की सांगितलं मेनाचा पेक्षाही मऊ आहेत भगवंत आणि लोण्यापेक्षाही अतिशय सॉफ्ट आहेत, सिग्न आहेत. तर त्यावेळेस मुक्तकेशी दासी जाते आणि भगवंत आपले उजव्या हाताचे 2 बोट ती पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करते. आणि जसं स्पर्श केल्यानंतर ऋतून बघते तर आज 2 बोट नाही का मुक्तकेशी दासीचे बोट भगवंताच्या पांडुरंगाला ते रुतलेले आहेत. आणि जेव्हा ते रुतले त्यावेळेस मुक्तकेशी दासी अचंबित होती की मी याला दगडाचा पुतळा समजायचे, पण हे साक्षात भगवंत इथं सुकुमार आहेत. आणि जसं दर्शन घेतलं आणि भगवंताने मुक्तकेशी दासीसोबत आदान प्रदान केले, तिचा अभिमान गर्व नाही का ते गळून पडला. आचार्य म्हणतात कधी पण आपल्या जीवनामध्ये पदाचा, गुणाचा, ज्ञानाचा, धनाचा अहंकार नसला पाहिजे. प्रकृती चांगल्या चांगल्याला नाही का खाली पाडते. कधीच अहंकार करू नका. कोणी आलं ना अहंकार कशाचा करता हो, येताना काही घेऊन आलं नाही, जाताना काही घेऊन जात नाहीत, पण नुसतं हरभऱ्याच्या काबुले हरभऱ्यासारखे फुगून बसतात लोक अहंकारामध्ये. मला विचारलं नाही, त्या खांद्याच्या पत्रिका पाहिल्या, बाबा बाबा गेल्याचे नावं येण्याचे लोकच नावं बाकी होते. किती किती मान सन्मानाची, अभिमानाचे अहंकार. कोण विचारतंय तुम्हाला, कोणी विचारत नाही हो. ह्या जगामध्ये 2च व्यक्तीला विचारतात, ज्याच्याकडे पैसा असू द्या आणि रूप असू द्या. लोक विचारतात, रूप आणि पैसा जाऊ द्या, कोणी गलीतले खात नाहीत. अरे घरातले खात नाहीत तर गलीतला विषय सोडून द्या. या जगाची रियालिटी समजा. म्हणून कधी अभिमान ठेवू नका. जेवढा अभिमान अहंकार ठेवताना गोपीना अभिमान झाला का की भगवान कृष्ण माझ्यासोबतच खेळतायत, भगवंत अदृश्य झाले, भगवंत गोपीला सोडून देऊ शकतात, आपण किस खेत की मुली आहे. म्हणून अभिमान हे सोडला पाहिजे. आणि मुक्तकेशीचा अभिमान गळून पडला आणि तिथे भगवंताला ती समर्पित झाले. आज पंढरपूरला जाताना तर भगवंताच्या डाव्या पायावर 2 बोट आहेत. आणि मग गेल्यानंतर पुढे पांडुरंगाचं दर्शन घेताना एक आचार्य
बलदेव विद्याभूषण यांनी भागवतम अष्टकम नावाचं एक अष्टकम लिहिले, सुंदर आहे. ते भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करतात भागवताष्टकामध्ये. ते म्हणतात कधी भगवंताचं दर्शन घेताना चरणकमळापासून सुरुवात केली पाहिजे आणि करत असताना तुम्हाला एक एक लीला आठवल्या पाहिजे. चरणकमल बघताना तर चरणकमल पहिले पुतण्याचं आठवलं पाहिजे की पुतण्याच्या पहिलं छातीवर कोणी चरणकमल दिले असेल तर भगवंताने दिलेले. ह्या ब्रज रेत्यामध्ये भगवंत खेळतं चरणकमलामुळं. आणि या चरणकमलानं भगवंताने तूर्णावताचा लहान असताना वध केला. तर नुसतं चरणकमल दर्शन घेतात तर तुम्हाला भगवंताच्या हे लीला आठवल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही भगवंताच्या वरती जातात, मांड्याचं दर्शन घेतात, मांड्याचं दर्शन घेताना तुम्हाला नरनारायण ऋषीची कथा आठवली पाहिजे. ऋषीचा जन्म तिथे झाला की भगवंत ह्या जगामध्ये किती सुंदर वस्तू निर्माण करतात भगवंताच्या मांडीतून. जेव्हा तुम्ही नाभीकडे बघता तर ब्रह्माजीला भगवंताने जन्म दिला. या जगामध्ये कोणाला जन्म द्यायचा असेल तर स्त्री पुरुषाचा संघ झाला तर जन्म भेटतो. पण पांडुरंग, कृष्ण, विठ्ठल, विष्णू नाभीतून देतात. तर भगवंताची तर महानता कळून जाते आणि 14 लोकांची सृष्टीचं नाभीकडे पाहून दर्शन तुम्हाला स्मरण झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही वक्षस्थळावर बघता तर तुम्हाला भर्गमुनीची लीला आठवली पाहिजे. जेव्हा तुम्ही कौस्तुभमने कंठाकडे बघता तर कंठाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला समुद्र मंथनाची लीला आठवली पाहिजे. जेव्हा तुम्ही ओटाला बघता, ओट बघतात ना, तर दामोदर लीला, यशोदामाईचं किती भाग्य आहे, स्तनपान करतात, गाईचं किती भाग्य आहे, ओळ. आणखीन बासुरी रासलीला, ज्या शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवंताने बासुरी वाजवली ओटाने आणि ह्याच ओटाने गोपीचं चुंबन घेतलं. म्हणून ह्या ओटाकडे पाहिल्यानंतर भगवंताच्या अशा कितीतरी सुंदर आहेत. देवकीसोबत दूधपान करताना कितीतरी सुंदर ओटाचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला त्या आपल्याला काय नाही, नुसतं पाहिलं 2 मिनिटं दर्शन, लगेच खडी साखर शेंगदाणा दे बाबा, चल पुढे. देव दिसला का? मी तर काही लोक असे भारी पाहिले, 2 खडी साखर असे फेकतात, डोळे बंद करतात. आणि तुला डोळे बंद करायचं, तू मंदिरात कशाला आला? घरीच बंद करायचं. मंदिरात आल्यानंतर डोळे कधीच बंद नाही करायचे. का बरं बंद करतो डोळे आपण? लोक लय बधीर छाप झाले. तो काय करतात काय माहीतच नाही. सावळा गोंधळ चालू आहे. तुम्ही काय करतात, कशासाठी करतात, शास्त्राचा पुरावा नाही, विचारण्याची पत्ता नाही. ज्यांना विचारलं ते अतिशहाणे, त्यांना विचारलं ते ज्ञान पाजळत जातात, पण ग्रंथाचं रेफरन्स देत नाही. म्हणून जे करतात ते समजून उमजून करा. कारण तुमची विधी, तुमची क्रिया भगवंताकडे पोहोचते का हे तुम्हाला कळायला पाहिजे. बाहेरून खुश होऊन जातात पण आंतरिक भगवंताला कनेक्ट होते का? तर इथे ओटांचं, नंतर डोळ्यांचं, भगवंताचे डोळे, त्याच्या भुया, त्याचं सुंदर कानानं नाही का द्रौपदीची लीला भगवंतानं ऐकले. याच्यावर मी खूप वर्णन केलेलं एकदा, मला त्याच्यात जायचं नाही डीपमध्ये. मुद्दा असा आहे, पांडुरंगाचं जेव्हा तुम्ही चरणकमल दर्शन घेतला, नाभीकडे घ्या आणि मग वक्षस्थळ. आज पांडुरंगाच्या छातीवर बघता तर भृगुमुनींची कथा येते. कारण भृगुमरण लत्थ प्रहार केला की सगळे देवामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण आहेत? मग पहिले शिवजी, नंतर ब्रह्माजी, आपलं ब्रह्माजी, शिवजी आणि नंतर विष्णूची परीक्षा. म्हणून छातीवर जे वक्षस्थळ पडलेले ते भृगुमुनींची कथा आहे. आज मी पांडुरंगाकडे जाताना तुम्ही कंबरेवर, करकटेवर पांडुरंगाचे हात बाहिले असते. पांडुरंगाचे उजव्या हातात शंख आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. कसं आहे तर पांचजन्याची जी कथा आहे, जेव्हा भगवंत सांदीपनींच्या आश्रममध्ये होते आणि 64 दिवसामध्ये भगवंताने 64 कला शिकल्या आणि गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, त्यावेळेस सांदीपनी मुनीने आपल्या पत्नीला विचारलं काय पाहिजे? ते म्हणे आपला पुत्र पाहिजे. आणि मग भगवान कृष्णाला सांगितलं. भगवान कृष्ण समुद्रात गेले, त्या राक्षसाला, पांचजन नावाच्या राक्षसाला मारलं, तिथं तो पुत्र भेटला नाही. यमलोकात गेले, तिथं नाही भेटला, मग विष्णूकडे. आणि ती स्टोरी खूप मोठी आहे. म्हणून त्यावेळेस पांचजन्य जो शंख आहे, आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात पांचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजया, तर ते शंख पाहिल्यानंतर भगवंत आपल्या भक्तांना अभय प्रदान करण्यासाठी ती शंख आहे. म्हणून भगवंताने शंख घेतला आणि डाव्या साईडला कमळ आहे. आता भगवंताने 2च घेतलेली इथं का? शंख, चक्र, गदा, पद्म. जे गदा आणि चक्राने ते असुराचा नाश करण्यासाठी. पण पंढरपूरमध्ये पांडुरंगाने जे भक्तांना आदान प्रदान करणारे कमळ आणि शंख यांना धारण केलेले. आणि का बरं कमरेवर? ते म्हणतात की हा भाऊसागर कमरा इतका आहे आणि इकडे यार आहे मायबाबा. आणि कधीपासून? 28 युगापासून वाट बघतायत भगवंत.
पण 28 दिवसापासून आपण वाट बघतो आणि आपण बसलोय मोबाईलमध्ये. इकडं बसलोय संसारामध्ये. पांडुरंगमध्ये आज तरी येईन, उद्या तरी येईन, ह्या जन्मात तरी येईन, उद्या जन्मात येईन. निस्ते आपण ऐकतो आणि सोडून देतो. लोक म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. टाळ फुटले पण घरी जाऊन जप करत नाही. स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, पोपटासारखे पाठ, आणि घरी गेल्यानंतर तंबाखू उमळतो. कुठं गेलं स्वर्ग सुखाचे आगर? मायबापानो, पोपटासारखे पाठ कमी करा, पाठ करा, पण ते जीवनात पालन करा. पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर आणि मग थोडासा विषय डायवर्ट होतोय. वक्षस्थळा गेल्यानंतर इथे भृगुमुनीची कथा गेल्यानंतर कंबरेवर हात ठेवून भगवंत 28 युगापासून वाट बघतायत आणि भगवंताने मखर कुंडल का धारण केलेले आहेत? तुकाराम महाराज म्हणतात काय त्याची सुरुवात, मखर कुंडल तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ म्हणे विराजित, तुका म्हणे हेची माझे सर्व सुख, आवडीनं निरंतर पायीमुख श्रीमुख. अभंगामध्ये तुकाराम महाराज. तर मखर कुंडल का बरं धारण केलेले? मासोळ्याची कथा कुठे शास्त्रामध्ये वर्णन आहे, पण जे मी काही ग्रंथ वाचले पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये, कारण पांडुरंग महात्म्य स्कंद आणि पद्मपुराणामध्ये वर्णन आहेत. मला रेफरन्ससाठी मी बरेच अभंग वाचन करतो आणि रेफरन्स बघत असतो, पण मला हे भेटलं. तर मखर कुंडल काय? मासा पाण्या वाचून राहू शकत नाही. बघा माशाचा लय घाण वास. खाणारे लोक आहेत ना, तिथे धूप लावले जाते. खाणारे नाकल रुमाल बांधतात पण घेऊन जातात. तसं त्या मासोळीमध्ये दोष असला तरी घेणार घेऊन जातो. तसंच भगवंत म्हणतात एखाद्या भक्तामध्ये भक्तीमध्ये त्रुटी जरी असेल, दोष जरी असेल, पण तो माझ्या वाचून राहत नाही ना, त्याला मी धारण करतो. हे पहिलं कारण देतात. आणि दुसरं कारण बघा, कधी कोळा असून जाळं नाका लांब फेकतो. जो मासा त्या कोळ्याच्या पायाजवळ राहतो तो वाचतो, आणि जे कोळ्यापासून दूर जातो तो जाळीमध्ये अटकतो. तसं भगवंतापासून जो दूर जातो तो भगवंताच्या प्रकृतीमध्ये फसतो, आणि जो पांडुरंगाच्या चरण कमलाचा आश्रय घेतो तो भगवंत म्हणतात अशा भक्तांना नाही का मी स्थान देतो. पण त्याच्यासाठी सगळ्यात मोठी अट आहे, जशी माशी पाण्या वाचून राहू शकत नाही तसं भक्त भगवंताशिवाय राहू शकला नाही पाहिजे. तेव्हा भगवंत त्याला धारण करतात. आणि हे भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आहे. आता पांडुरंगाच्या सौंदर्याचं वर्णन घेतल्यानंतर आता गेल्यानंतर तुम्ही जेव्हा गर्भगृहात जाता तर तुम्ही गरुड स्तंभाला मिठी मारतात. आता हे गरुड स्तंभाचं वर्णन कोणी म्हणतं गरुड स्तंभ आहे, पण तो गरुड स्तंभ आहे, पण याच्या मागची एक सुंदर आख्यायिका आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. त्याला दास खांब म्हटल्या जात आहे किंवा पुरंदरदास खांब पण म्हटल्या जाते. जेव्हा तुम्ही जाता बारकाईने अभ्यास केला तर चांदीचं कवर होतं, आता काढलं ते, त्याच्यावर एक मूर्ती कोरलेली होती. मी विचार केला तर पहिल्यांदा पाहिलं, म्हटलं याचं नेमकं काय विचारलं, पण ते कोणी काही सांगत नाही. हे असं मी गेल्यानंतर कुठं कोणाला काही विचारलं, लोक कधी कधी येड्यात काढतात, हसतात, काही करतात, पण लोक कोणी निंदा कोणी मांदा हाच आपला धंदा, कोणाला काय म्हणायचं तर म्हणून दे, आपलं काम नाही सोडायचं. भक्तीमध्ये लोक मध्ये करून करून भागला आणि द्यावा लागला. गलीत लोक लय ताण दिला ना, आता लय जप करीत बसतो. म्हणू द्या, त्याचं कामच निंदा करायचं. त्याचं काम त्याला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. मग याच्यात एक मंत्र पाठ करायचं. करता कोणी काही म्हण, ओम इग्नोराय नमः, जप करू नका, त्याचा अर्थ समजून घ्या. इग्नोराचा अर्थ काय? दुर्लक्ष करायचं. कोणाचे तोंड धरणार तुम्ही, कोणाला समजून सांगणार? आपल्या जीवनाचं रिमोट लोकांच्या हातात देऊ नका. चांगले म्हटलं तुम्ही चांगले, ते वेडा म्हटलं तुम्ही वेडे. कशाला भाऊ, मी माझं जीवन आहे, जसं जागायचं जगेल, तू तिकडे काय गोंधळ घालायचं घाल. म्हणून महत्वाचं काय विषय कुठे गेला? खांब. तर पुरंदर खांब काय याची कथा आहे. एक सुंदर कर्नाटकमध्ये एक भक्त होऊन गेले पुरंदरदास. हे पुरंदरदास जन्मातच ते ऋग्वेदी ब्राह्मण परिवारामध्ये 1484 तर ते 1565च्या काळामध्ये कृष्णदेवराय साम्राज्याच्या काळी त्याचा जन्म झालेला आहे. जन्मतः झाल्यानंतर ते भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त होते. म्हणून हळूहळू जेव्हा ते जन्म झाला तर त्यांचं नाव पुरंदर विठ्ठल ठेवलं होतं. आणि लहानपणापासून ते पांडुरंगाची मूर्तीचं सौंदर्याचं अवलोकन करायचे, दर्शन घ्यायचे. आणि करीत असताना त्यावेळेस तिथून नाही का त्या पुरंदरदास आपल्या
लहानपणाचं त्यांना शिव आप्पा किंवा तन आप्पा नावानं ओळखल्या जाते. असं 2 नावाचं कॉन्ट्रोवर्सी ग्रंथकार देत आहेत. आणि गेल्यानंतर हळूहळू जेव्हा ते लहानाचं मोठं होऊ लागले आणि लहानपणापासून जसं एखादा बालक खेळण्याच्या प्रती आकर्षित होतो, तसंच पुरंदरदास लहानपणापासून पांडुरंगाप्रती आकर्षित होते. याला मात्र नॅचरली भक्ती. आपल्याला हाणून मारून मुटकून भक्त बनावं लागतंय, बळजबरी. कर रे जप, ग्रंथ वाच रे, उपकार कर आमच्यावरून देवावर. नॅचरली भक्त कसे असतात त्यांना सांगायची गरज नाही. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन देतं का? रोज या बरं, तुमची आरती होणार आहे. सत्संगाला रोज इन्व्हिटेशन लागत आहे. आपल्याला कसं आहे, आपण आर्टिफिशियली भक्त म्हणून गडबड आहे. नॅचरली भक्त बना, साहजिक. कारण आपली चेतना आपल्याला उन्नत करायची, लोक नाही करणार. तुम्ही जेवढं कराल तेवढी भगवंताची कृपा भेटेल. तर इथे पुरंदरदास लहानपणापासून साहजिक, जसं नैष्टिकी भक्ती प्रल्हाद महाराजांची होती, परीक्षित महाराजांची होती, तसंच पुरंदरदासाची होती. आणि मग पुरंदरदास मोठे झाल्यानंतर कृष्णदेवराय राजांच्या दरबारामध्ये ते भजन गाऊ लागले पांडुरंगाचे. आणि मग कृष्णदेवरायाने त्यांच्या सांगण्यावरून, आज बी तुम्ही विजयनगरचा हम्पी आहे, मी काही वर्षापूर्वी महाराजांच्या यात्रेमध्ये गेलो होतो, त्यांनी विजय विठ्ठल मंदिर बांधलं. आणि त्याच्यातल्या 3 मूर्तीपैकी एक मूर्ती, जी कृष्णदेवरायाच्या काळातली एक मूर्ती, विजय विठ्ठल म्हणून नाही का याला पैठणला आणून दिली, जे एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराजाला ते देण्यात आले. त्याला विजय विठ्ठल म्हणून नावानं ओळखल्या जाते. त्याच्या 2 मूर्त्या होत्या. एक आहे ती हम्पीमध्ये आणि दुसरं विग्रह आहे ती उडुपी कृष्णामध्ये. तर असे विजय विठ्ठल झाल्यानंतर कृष्णदेवरायाने त्यांच्या सांगण्यावरून विजय विठ्ठल मंदिर बांधलं. आणि दुसरं तिरुपती बालाजीमध्ये पुरंदरदास विठ्ठल मंदिर, आपलं पुरंदरदास सभा मंडप बांधले तिरुपती मंदिरामध्ये. आज बी तुम्ही जेव्हा जाता तर ते तुम्हाला पाहायला भेटेल. आणि गेल्यानंतर पुरंदरदास हळूहळू पांडुरंगाच्या प्रती त्यांचं आकर्षण, एवढे सुंदर भजन गायचे तुंगभद्रा नदीच्या काठी. गेल्यानंतर भगवंताने त्यांना दर्शन दिलं, अरे पुरंदरा, तू एवढे सुंदर भजन गातोयस, तू पंढरपूरला कधी येशील? आणि तेवढीच उत्कंठा भगवंताची होती आणि तेवढीच उत्कंठा ती पुरंदरदासाची होती. आणि मग पुरंदरदास कृष्णदेवराजांच्या आज्ञेचं पालन करून ते दरमजल करत करत नाही का पंढरपूरला आले. आणि आल्यानंतर पहिलं त्यांना एवढं, जशी तळमळ असते तेवढी तळमळ, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजीबाई घेऊन जा. हरे कृष्णा, हरी बोल. लक्ष दे इकडं, चला. तर पुरंदरदास करीत करीत दरमजल करीत पंढरपूरला पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर चंद्रभागेचे स्नान केलं. पुंडलिकाचं चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर सुंदर सुंदर कन्नड भाषेमध्ये चंद्रभागाच्या गुणगाण्यासाठी त्यांनी अभंगाची रचना केली. आणि नंतर पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि पुंडलिकासाठी रचना करतात. आणि गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर जसं गर्भगृहामध्ये जातात आणि सुंदर सुंदर पांडुरंगाच्या सौंदर्याबद्दल पुरंदरदास नाही का अभंगांची रचना करतात. आणि केल्यानंतर त्याचे अभंग ऐकण्यासाठी भगवंत साक्षात समोर येऊन बसायचे. आणि पुरंदरदास नाही का अभंगामध्ये एवढे तल्लीन व्हायचे की त्यांना येऊन कळत नसायचं की भगवंत माझ्या समोर येऊन बसलायचे. जेव्हा ते समुद्राच्या बाहेर येऊन बघायचे की साक्षात पांडुरंग माझ्या समोर येऊन बसले. आणि मग भगवंताला ते बघायचे आणि भगवंत पुरंदरदासाला बघायचे. इथे ग्रंथकार सांगतात की जेवढी भक्ती तुमची असेल ना, नाम साधण्यातली तल्लीनता ते भगवंताला आकर्षित करू शकते. आणि भगवंत आपले साधनेमध्ये तल्लीनता नसेल तर भगवंत आदान प्रदान करत नाही. म्हणून मायबापांनो, आता तुम्ही फॉर्मॅलिटी का होईना करा, पण त्या साधनेमध्ये तल्लीनता ना. बघा, नोटा मोजतांची जी तल्लीनता आहे ती माळा जप करताना तल्लीनता येत नाही. लोक थुका लावू लावू पाणी लावू लावू नोटा मोजतात, पण ते जप करायचं असेल तर 10 वेळा चेक करतात कधी संपेल, किती वजन वाटते त्याला.
लोकांना भगवंताला वाटून कलियुगामध्ये किती मोठा भगवंत एक जप करतोय, एक माळा करतोय, कुठे पाय आहे त्याचे, चरण कमल कुठे येतं? तल्लीन आले पाहिजे. आणि म्हणून पुरंदर केलं ना, पुरंदर जसं आई लेकराला बघते आणि लेकरू आईला बघतात, तसं पांडुरंग आहे ना पुरंदरदासाला बघायचे आणि पुरंदरदास विठ्ठलाला बघायचे. असं करता करता पंढरपूरमध्ये पुरंदरदास खूप दिवस राहिल्यानंतर पंढरपूरमध्ये एक सुंदर नर्तिका होती आणि तिचं एवढं सौंदर्य होतं, तिचं नर्तन पाहण्यासाठी राजे महाराजे पंढरपूरचे सगळे लोक तिथं जायचे आणि तिचं नृत्य पाहायचे. पांडुरंग विचार करायचे मी इथं दर्शन देण्यासाठी, पण पंढरपूरचे लोक मला सोडून नर्तिकाला पाहायला चालले. आणि बघा ना, आपल्या सत्संगाला इथं एखादी ठेवू द्या, कोण किती लोक आहेत, पण मिस्टर मिसेसचा कार्यक्रम ठेवू द्या, सगळ्या सातपूरचे जमा होते इथं. अनुभव आहे. तसं सगळे सोडून गेले. तुम्हाला विश्वास येणार नाही, आजच एक बातमी पाहिली T9 कांचीपुरम टॉप मोस्ट इलेक्ट्रिक सेक्ससाठी टॉप मोस्ट इंडियाचं 1 नंबरचं शेअर झालंय आज. कांचीपुरम वरदराज मंदिर, विचार करा, युवा बाह्य संबंधासाठी टॉप मोस्ट भारताचं ते झालेले. धामामध्ये लोक काय करतात माहीत नाही, मला त्या विषयाकडे जायचं नाही. सांगायचा मुद्दा की पंढरपूरला भगवंत विचारू सगळे नर्तिकेला पाहण्यासाठी गेले, तिचं नृत्य पाहण्यासाठी. भगवंत सुद्धा गेले, पण जायचं तर कसं जायचं, ह्या रूपात गेलं तर लोक घाबरतील. म्हणून भगवंतानं काय केलं, पुरंदरदासाचं रूप घेतलं आणि नर्तकीच्या घरी गेले. नर्तकीला प्रश्न पडला, तर हे भगवंताचे एवढे भक्त ना नृत्य पाहण्यासाठी आले आणि आल्यानंतर भगवंताने रात्रभर त्या नर्तकीचं नृत्य पाहिल्यानंतर प्रसन्न झाले की अरे वा काय छान नृत्य केलंय. भगवंत पण आनंदी सगळे. मग भगवंताने काय केलं, आपल्या उजव्या हातातलं कडे घेतलं सोन्याचं आणि त्या नर्तकीला आनंद होऊन नाही का बक्षीस म्हणून देऊन टाकलं. आणि पहाटे भगवंत आले गरबागारामध्ये, कंबरेवर हात ठेवून बसले. पुजारी आले, त्याने दरवाजा उघडला. भगवंताचं तुम्ही शृंगार आरती बघा, शेज आरती असते, काकडा आरती मी व्हिडिओ बघतो, लाईव्ह दर्शनाचे बघतो. आणि सकाळी विशेष करून माझे स्वप्न एक जीवनात कधीतरी ते अभिषेक पाहावं, तर ते मी व्हिडिओ पाहिला. तर सकाळी सगळ्यांना भगवंताला कसं पांघरलं, कसं उघडलं, ते सुंदर वर्णन आहे. तर पुजारीनं उघडून पाहिलं तर सोन्याचं कडच गायब. सगळ्या पंढरपूरमध्ये शोधाशोध झाले, इकडं तिकडं शोध झाले, ते सोन्याचं कडं गेलं कुठं सापडायला तयार नाही. आणि मग कळालं की ते सोन्याचं कडं त्या नर्तिकीच्या घरी, नर्तिकीला पकडून आणलं आणि पूजाने विचारलं तू हे सोन्याचं कडं कसं काय आणलं. ती म्हणली सोन्याचं कडं रात्री पुरंदरदास आला होता आणि त्यानं मला दिलं. आणि जसं तिनं सांगितलं त्या नर्तकीला सोडून दिलं आणि पुरंदरदासाला पकडलं. अरे म्हटले किती भामटायस तू, बाहेरून भगत आहे ना आतून नाही का भोगी आहेस. रात्री पांडुरंगाचं भजन करतोय आणि सोन्याचं कडं घेऊन नाही का त्या नर्तकीला दिलंस. आणि दिल्यानंतर त्यावेळेस त्या पुजाऱ्यानं आणि तिथल्या लोकांनी नाही का पुरंदरदासला घेतलं आणि त्या गरुड स्तंभाला बांधलं आणि एवढं मारलं, जसे फटके मारत होते तसा फटक्याचा वळ पांडुरंगाच्या अंगावर बसायचा. आणि पांडुरंग म्हटले अरे थांबा, माझा भक्त आहे तो पुरंदरदास, त्याला मारू नका. जे काही मी कृत्य केलं ते पुरंदरदासांना नाही केलं, ते कृत्य मी केलं. ते सोन्याचं कडं पुरंदरदासांना नाही दिलं तर मी दिलं. दिल्यानंतर पुरंदरदास डोळ्यातून अश्रू आलं की भगवंत आपल्या भक्तासाठी काही करायला तयार आहेत. मायबाप सांगायचा मुद्दा आहे की भगवंतावर प्रेम केलं तर भगवंत आपल्यावर प्रेम करता बरं, पण परीक्षा पण घेतात. आणि गेल्यानंतर ते म्हणले सोडा. आणि सोडल्यानंतर ज्या खांबाला तुम्ही बांधलंय त्या खांबाची आजपासून पूजा करा आणि या खांबाला पुरंदरदास नावानं नाही का ओळखल्या जाईल, गरुड खांबापेक्षाही. जो ह्या खांबाला आलिंगन करेल तेव्हा माझी कृपा त्याला भेटेल, कारण त्यानं पुरंदरदासाची कृपा प्राप्त केल्यासारखे. मग भगवंताने पुरंदरदासाला सोडून दिलं आणि मग पुरंदरदास अतिशय सुंदर कन्नड भाषेमध्ये सुंदर रचना केलेली, पांडुरंगाच्या दयाबद्दल, कृपेबद्दल, सौंदर्याबद्दल आणि भक्ताबद्दल जे आदान प्रदान केले त्याची रचना केल्यानंतर तेव्हापासून त्या खांबाला दासखांब किंवा पुरंदरदास खांबानं ओळखल्या जाते. भगवंत म्हणतात की जो त्या खांबाला आलिंगन करेल आणि माझ्या दर्शनाला येईल तेव्हा त्याच्यावर माझी कृपा विशेष होईल. म्हणून तुम्ही आज पंढरपूरला आतमध्ये जाता तर तिथे पहिले लोक त्या गरुड खांबाला, दास खांबाला किंवा पुरंदरदासाला आलिंगन करतात तेव्हा जातात.
म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर तुम्हाला नाही का तुमच्या भक्तीच्या बळावर जाऊ शकत नाही. भगवंताकडे जायचं असेल तर भक्ताच्या माध्यमातून जाऊ शकतात. संताच्या संगती तोच मनोमार्ग गती. संतांची संगत असणं महत्त्वाचं. संतांची संगती म्हणजे आजूबाजूला बसणं नव्हे. संत संगती म्हणजे त्याने जे सांगितलंय त्याला पालन करणं, याला म्हणतात संत संगती. आमच्या बाजूला मच्छरी फिरतात, दिवसभर चावत राहतात, काय संगती घेतली का? ती नाही. बाबा लोकांपासून 4 लाख हात लांब राहिलं पाहिजे. आजकाल बाबा लोकांचे पाय वाढायची वेळ आलेली आहे. त्यानं काय सांगितलं ते कोणी फॉलो करत नाही. त्याचे पाय कुठं वळतील? जर आमच्याकडे स्टार्टिंगच्या दिवसात भजन लोक कीर्तन करायचे गुरुपूजामध्ये, चरण धूळ नावाच्या खाली एका भक्ताचा पायच मोडला. त्याला अर्थ नाही. भक्ताची संगती मीन्स काय? त्यांनी जे सांगितलंय ते पालन करणं याला म्हणतात. आणि म्हणून पुरंदरदासाच्या कथेतून हे शिकायचंय की 2 गोष्टी आहेत. भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर भजनामध्ये तल्लीनता, आणि दुसरं भगवंत हे सांगतात की माझ्या भक्ताचा आश्रय घेतला तर माझी कृपा भेटतात. आणि ही पुरंदरदासाची कथा झाल्यानंतर आणखीन सुंदर काही कथा येतात. वेळ झाला प्रभू, एंड करू का? घेऊ? उशीर झाला? घेऊ? हां, संत विष्णू बोर कंटाळे नाही तुम्ही? हा ना, करी तर काय करा, नंतर कंटाळे प्रसाद घेतल्याशी तर जाता येणार नाही. हां, असं. तर हे पांडुरंगाचं आहे. तर गेल्यानंतर आता आपल्या नामदेव पायरीबद्दल राहिले. नामदेव महाराज हे पंढरपूरमध्ये खूप दिवस वास्तव्य होते. त्यांना पांडुरंगाच्या प्रती तो विरह जाणवत होता. जाणत असताना एक दिवस ते पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगा, तू वैकुंठामध्ये आनंदाने राहत असतो, ह्या संसारामध्ये एवढं दुःख आहे. संसार विचुंगळ चोईकडे, एक तुकाराम महाराज, संसार दुःखमुळं चोईकडे इचुंगळ, नाही विश्रांती. एक सुंदर अभंग तुकाराम महाराजांचा, आपल्या यांचा एकनाथ महाराजांचा. ते म्हणतात की हा संसार आहे ना, रात्रंदिवस तळमळ, हा संसारानं भयंकर आहे. तसंच नामदेव महाराज पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला म्हटले, पांडुरंगा खूप दुःख आहे, आता मला इथं राहूशी वाटत नाही. तर म्हणे काय? म्हणे मला नाही का तुझ्या चरणाचा आश्रय घे. तर मग भगवंत म्हणले कुठे? ते म्हणले नामदेव, ही जी पायरी आहे ना तुझ्या पायरी. म्हणजे का बरं? म्हणजे भगवंता जेवढे भक्त येतील ना त्या भक्ताची चरण धूळ माझ्या डोक्यावर बसेल आणि तुझ्या चरणाच्या चरणाजवळ स्थान भेटावं ही माझी अपेक्षा आहे जन्मांजन्मांतर. म्हणून शुद्ध भक्त असतात ना ते भगवंताकडे काही मागत नाहीत. आपली भक्ती कशी आहे? आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. सोमवार आला, श्रावण सोमवार किंवा 12 महिने सोमवार, कशासाठी? देवा काहीतरी दे. संकट चतुर्थी, देवाला टेन्शन येते, संकट येत आहे की आता हा भगत काय संकट धरधरू, संकट चतुर्थी धरधरू काय मागायला माहीत नाही. देवाला टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणून इस्कॉन मंदिरामध्ये घंटे लावत नाहीत. इथं घंटी लावली की पांडुरंगाला टेन्शन, अरे आला भगत काय लिस्ट काढेल माहीत नाही. देवाकडे जाताना एकदम निर्मळ मनाने गेलं पाहिजे. पांडुरंगा, ह्या जगात जे पाहिजे ते तू दिलंस. शरीर दिलं, माझ्या जीवनात चांगले माणसं दिलं, 3 टायमाला जेवण दिलं, घर दिलं, शरीर स्वस्थ दिलंय, बाकीपेक्षा मला ईश्वरात तू खूप दिलंय, पण ह्या जगामध्ये तू नाही भेटलास. आपण काय करतो? जी गोष्ट घेऊन जाणार आहोत ना ती कधी करत नाहीत. जी गोष्ट घेऊन जायची ती करत नाही, जी घेऊन जाणार नाही ती मरमर करतो. ह्या जगातल्या वस्तू एक घेऊन जाणार पण मरमर करतो, आणि जी जाणार आहे ती करत नाही. तर इथे जे नामदेव महाराज होते भगवंताकडे एकच मागितलं, पांडुरंगा काही नको. म्हणून भगवंताकडे गेल्यानंतर आपण म्हणे, पांडुरंगा तू पाहिजे. आपण कधीतरी जीवनात म्हणा, पांडुरंगा तू माझा आहे आणि मी तुझा आहे. या संसारात म्हणतो नाही हे माझं आहे, शरीर गेले की माझंपणा संपतो. एक प्रश्न विचारा, माझं कोण आणि मी कोणाचा? माझं कोण? माझं कोण म्हटल्यानंतर मी गेल्यानंतर कोण येणार आहे? आणि मी कोणाचा आहे? तो गेल्यानंतर तुम्ही जाणार आहेत का? ह्या जगातले संबंध कसे आहेत माहिती आहे का? डोक्यावर केस आहे तोपर्यंत किंमत आहे,
केस तुटून पडला तर ब्युटी पार्लरमधून घरी घेऊन येत नाहीत. हा किती सुंदर केस आहे, याला काचत ठेवू, सुंदर सोन्याच्या कपड्यामध्ये नाही, फेकून देतो. तसं या जगामध्ये जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंमत आहे. प्राण निघून गेले कोणी खात नाही. उचला म्हणतात, लवकर आवरा, बोलवा. तर एकच आहे, काय मागायचं? पांडुरंगा तू पाहिजे मला. आणि त्यावेळेस नामदेव महाराजाने एकच अभिलाषा केली आणि म्हटले, भगवंता तुझ्या भक्ताचे चरणधूळ आणि तुझ्या चरणाचा आश्रय. कुठं? तर भगवंताने काय केलं, तिथे आपल्या महाद्वाराच्या बाजूला तिथं भूमी दुभगली आणि तिथे 14 लोकांनी सदेहासोबत नाही का देह त्याग केला, म्हणजे आपल्या तिथे समाधी घेतली. कोण कोण? तर स्वतः नामदेव महाराजांचे आई गोनाई, वडील दामाजी पंत, त्याच्यानंतर त्यांची पत्नी राजाई, 4 पुत्र नारायण, श्री विठ्ठल, गोविंद आणि श्री महादेव, 3 सुना गोडाई, यसाई आणि मासाई, मुलगी लिंबाई, बहीण आऊबाई आणि दासी जनाबाई, अशा 14 लोकांनी तिथे नाही का नामदेव पायरीजवळ आश्रय घेतला. आज बी तुम्ही जाता तिथं पितळ्याचा कवर आहे आणि नामदेव महाराजांची मूर्ती आहे. तर हे, आणि मग त्यावेळेस त्या जाण्याच्या पहिले तुकाराम महाराज, आपलं नामदेव महाराजांनी एक अभंग रचलेलं आहे. नामदेव महाराजाचं एक वाक्य खूप सुंदर आहे, हाती काम मुखी नाम. ते म्हणतात तुम्ही काही कामं करा पण मुखात नाम असलं पाहिजे. जप करताना, भक्ती करताना माळेवरच करावं असं नाही. बघा लोक जेवताना प्लेटमध्ये जेवण केल्यानंतर नंतर चटरपटर खातातच ना. एकूण फुटाणे खाय, एकूण शेंगदाणे खाय, वडापाव खाय, जिलाबी खाय, आंबे खाय, चालू राहतं ना. का तुमच्याकडे खात नाही सातपूर लोक? जेवणाची वितर खातोत ना. बकरीची तोंड आणि माणसाची तोंड कधी थांबत नाहीत. ती दिवस जर खाल्ले तरी पोट भरत नाही. तसंच भक्तीमध्ये असलं पाहिजे. 16 माळा झाल्यानंतर नॅचरली बसलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, मी त्यांचा संघ घेण्याचं, ते मिनटाला म्हणतात हरी 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 हरी, ना आपल्या मिनटामध्ये चिंट्या पिंट्या, अहो ए काय केलं ग आज, काय आपलं याच्यातच जीवा टाकलाय. नॅचरली मी पण प्रयत्न करतो. मी काय असं काय दुधान धुतलेलं असं नाही, मी प्रयत्न करणारा भगत आहे. तुम्ही म्हणता प्रभूजी तुम्ही कले मोठे भगत नाही. मी तुम्हाला सांगून सुधारा यासाठी बोलतोय. काय माझं भाषेवर गावठी आहे, मी स्पष्ट बोलणार आहे. तुम्हाला वेगळं वाटेल त्याला मला काय. मुद्दा असा आहे की 16 माळा झाल्यानंतर नॅचरली जे काही जप झाला पाहिजे. हरी बोला, हरी चाला, व्यर्थ गलबाला करू नका, उठता बसता खाता. आणि म्हणून भक्तीमधला मला एक गोष्ट आवडते, मला वाचायला आवडते आणि आता मी ऐकायला आवडलं आहे. बाकी गोष्टीमध्ये जपामध्ये आपले बँड वाजलेली थोडी ऑनेस्टली सांगायला हरकत नाही. तुम्हाला भक्तीमधली कोणती गोष्ट आवडते ती करा. तर नामदेव महाराजाचं एक वाक्य, तर नामदेव महाराजाचे एक अभंग आहे सुंदर. ते म्हणतात, वतना आमचे मिरस पंढरी. आमचे वतन कोणतं आहे? पंढरी आमचं वतन आहे. ह्या जगात वतन कोण म्हणतात? माझं शेतीचं एवढं वतन आहे, घराचं एवढं वतन आहे. पहिले वतन असायचे, आता वतन नाही राहिले. आता 2 BHK आहे, खालचं नाही आणि वरचं नाही. आपलं पक्षाच्या घारट्यासारखं आहे, लाट टाकलेले आहेत. भिंती आपल्या नाहीत. कोणाच्या भिंती म्हणत? शेजारी म्हणून माझं भिंती आहे, बाजूची भिंती नाही, मागची पुढची नाही, खालचं नाही ना आपलं नाही, नुसतं घारट्यासारखे लाट टाकलेले आहेत. आणि लोक म्हणतात माझं 2 BHK. अच्छा, कोणत्या गेलं 2 BHK? पण नामदेव महाराज म्हणतात आमचं वतन कोण आहे? पंढरपूर वतन आहे. आणि खरंच आपलं वतन आहे ना. न इंद्रनगर आहे, ना सातपूर आहे, ना काही नाही. 60 वर्षाची गेस्ट आहेत. ध्यानात ठेवा, खरं वतन वतन पांडुरंग आहे. तुकाराम महाराज नामदेव महाराज, वतन आमचे मिरस पंढरी, विठोबाच्या घरी नांदू. आमचं घर कोण आहे? विठोबाचं आहे. तिथं पांडुरंगासोबत नांदणूक करू, आम्ही राहू, सेवा करू तिथे नित्य महाद्वारी. एकच आहे नित्य. पांडुरंगा नित्य तुझ्या द्वाराची सेवा करायला दे, बाकी काही देऊ नको. मला कधी कधी वाटतंय की त्या पंढरपूरमधल्या झाडू मारणारे आमच्यापेक्षा चांगले आहेत. नित्यनेमानं पांडुरंगाचे झाडू मारतात. किती कृपा भेटत असेल, किती दया भेटत असेल, आणि वर्षानुवर्षे किती भाग्य असेल त्यांचं, विचार करा. आणि तिथे नित्यद्वारे नामाची उपारी जागून या. एकच नामदेव म्हणतात हे नाम म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पायी हिरे वर देती. आम्ही पांडुरंगा तुझ्या पायरीमध्ये चिर जागा दे आणि तिथं आश्रय दे. आश्रय का? तुझे नित्यनेमान तुझ्या पायाशी राहू आणि संतांची चरण धूळ डोक्यावर राहू
आणि चिरे देख संताची धूळ महत्वाची, म्हणून नामदेव महाराज हे सांगतात. आणि गेल्यानंतर इथे पांडुरंगाच्या ती सुंदर लीला आहे. पंढरपूरमध्ये अशा कितीतरी सुंदर लीला झालेल्या आहेत. एक म्हणजे ताकपिठा विठोबाची कथा पण आहे, कधी भविष्यामध्ये श्रीमान रणधीर कृष्ण प्रभूंन ऐका, पण ती सुंदर कथा आहे. त्याच्यानंतर दामाजी कथा आहे. अशा कितीतरी संतांच्या कथा आहेत. आता मी मागच्या रविवारी जोगा परमानंदाची कथा आणि कुर्मदासाची कथा वेळाच्या अभावी मी शॉर्टकटमध्ये सांगितले. असे संत आहेत. ह्या संतांच्या जीवनातून दोन गोष्टी शिकायच्या, की ते पांडुरंगाच्या प्रती किती समर्पित होते, किती भक्ती होती. नुसता कथा इन्फॉर्मेशनसाठी ऐकू नका, त्या कथा आपल्या जीवनात पालन करा. भगवंत तुम्हाला दर्शन देतात. म्हणून पांडुरंगाला पाहण्याचा प्रयत्न नका करू, अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि ती तळमळता कशामध्ये दिसेल? त्या भक्तीची सुरुवात आणि ती तळमळची सुरुवात कशापासून होईल माहिती आहे का? जसं भूक लागलेल्या हावरट व्यक्तीला अन्न खाण्याची तळमळता, तसं भक्ताला नाम जप करण्याची तळमळता. सकाळी उठल्यानंतर तो सुरुवातीची जीवनाची सुरुवात कशापासून सुरुवात करतो? मोबाईलपासून सुरुवात केली, दिवस मोबाईलच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट नाम जप. दुसरं एक नित्यनियम ठेवायचा. मी आता काल कृष्णधनपूरचं एक पुस्तक वाचत होतो, त्याला कायनाच प्रिन्सिपल म्हणतात, स्लो आणि स्टेडी. कायनाच प्रिन्सिपलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी निरंतर करीत राहा, मोठ्या गोष्टी अजिबात करू नका. भक्तीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. नाम जप्य सातत्यानं, ग्रंथ वाचणं सातत्यानं, आणि तिसरी गोष्ट सातत्यानं प्रवचन ऐकत राहा. ह्या तीन गोष्टी करीत राहता. नाम जप करता, मी म्हणत नाही 10 घंटे एकच पान वाचायचं प्रभुपादांच्या ग्रंथाचं, कळू न कळू काही हरकत नाही. एक पान वाचायचं आणि 10 मिनटं तुम्हाला जो वक्त आवडतो. मी माझ्या जीवनात 3 वक्त ठेवले, राधा गोविंद महाराज, ब्रजबिहारी प्रभू, गौराम प्रभू, राधेश्याम प्रभू. मी याच्या व्यतिरिक्त कोणाचं ऐकत नाही. किती मसाला असो, कोणता बाबा किती फेमस, अजिबात ऐकत नाही. परंपरा सोडून मी ऐकू वाटतच नाही. जी क्वालिटी, जी साधना जो साधक करतो आणि जेव्हा तो सांगतो तो हृदयामध्ये प्रविष्ट होतो. जो वाक्यामध्येच इच्छा डिझायर्स असेल तर श्रोत्यामध्ये कथा ऐकताना त्याच्या जीवनामध्ये तेच होते. म्हणून वक्ता किती पोपट बोलण्यासारखा चांगला नसेल बी, पण तो साधना करीत असेल तरी त्याच्या मुखातून ऐका. पण एखादा वक्ता पोपटासारखा असेल पण तो फॉलो करत नसेल तर अजिबात ऐकू नका त्याचं. ते लोकांना प्रभावित करू शकतात, ते परिवर्तित नाही करू शकत. वाक्य ऐका, काय ते प्रभावित करू शकतात पण परिवर्तित करू शकत नाही. म्हणून मायबापांनो सांगायचा मुद्दा असा आहे की परंपरेतून ऐका, प्रभुपादांचे ग्रंथ वाचा, नित्यनेमानं भगवंताच्या नामाचा जप करा. ज्या नाम जपामुळं, नाम जप केला तर भगवंताशी संबंध होतो. नाम नाही जप केला तर तुमचे संबंध स्थापित होऊ शकत नाही. ज्या दिवशी नाम जप बंद त्या दिवशी डिस्कनेक्ट. जसं मोबाईल डिस्चार्ज झाला तरी रेंज बंद होऊन जाते, सगळं बंद होऊन जातं ना, तसं आपल्या रेंज नाही का. एक शेवटचं उदाहरण देतो आणि एंड करतो. पहिल्या काळात रेडिओ आहे ना, खरखर व्हायचा. मला आठवतं लहानपणी आम्हाला टी व्ही पाहायचं असेल तर टी व्ही मालक आला नाही की वरती अँटीना फिरायला व्हायचा, इकडं फिरव तिकडं. शेवटपर्यंत ती मालिका कधीच पाहायला भेटायची नाही, का ती फ्रिक्वेन्सी मॅच होत नसायची. FM रेडिओ पण असायचं ना, बरोबर, खरखर. मग ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली की लगेच ऑन व्हायचं. तसं आपल्या डोक्याचे पण भक्तीच्या फ्रिक्वेन्सी बिघडलेल्या संसारामधल्या लगेच चॅनल कॅप्चर होतात. मोबाईलमधल्या रील पाहणं म्हणजे भौतिक फ्रिक्वेन्सी, टी व्हीच्या मालिका पाहणं, 4 बाया बसू द्या गप्पा मारायला आंब्याच्या झाडाखाली, 2 तास उठल्यानंतर आंबे पिकून पळतील. माणसं नाही बाया पण, माणसं बी बाया पण ते जप करायला सांगा, गीतेचे डिस्कशन करा, तोंड बंद होऊन जातात, दात खिळ्या बसतात. मी एक पाहिलं एक ठिकाणी, याला कन्नडमध्ये गाव आहे, मी विचारलं कन्नडमध्येच गाव आहे का, अंधेनर. ज्या घरासमोर थांबलं तिथं 2 म्हाताऱ्या गप्पा मारी बसले. 2 तास त्याने गावचं धुणं धुतलं. शेवटी दया आले, त्या एकाला म्हटलं जा रे 2 माळा द्या. माळा घेऊन गेले. ते म्हणले जाऊ दे बाई, मला घरी सून येण्याचे पहिले कामं करायचे. मी एवढे दिवस तू 2 घंटे काय केले. जप करायला लोक लय जीवावर येते बरं. सांगायचा मुद्दा असा आहे, संसारातल्या याच्यामध्ये नका पडू. करा ते करायचं ते. आम्ही किती जरी घ्यायचं केलं, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करणार आहे.
आज महाराज लय भारी बोलले, पण तुझ्या जीवनात काय फरक पडला? तर महत्वाचं आहे, गेल्यानंतर चालू करा, जप करा. आणि जप केल्यानंतर तुम्हाला खरं सांगतो, आपोआप एखादी बायको लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सांगितलं, अगं एक गिलास पाणी दे, आय लव्ह यू, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. अगं जीव चाललाय, पाणी दे, आय लव्ह यू, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. अगं पाणी दे, आय लव्ह यू, होईल का प्रेम? उठले गिलास दिला पाण्याचा, ते सेवा केल्यानं काय होईल? प्रेम वाढणे, प्रेमामुळे सेवा होईल. तसं भगवंताकडे जाऊन तुम्ही काय, देवा माझं तुझ्यावर लय प्रेम, भगवंत मध्ये एक माळा जप कर ना. नाही, भगवंत तुझ्यावर लय प्रेम आहे माझं, खडी साखर शेंगदाणे फुटाने खाय, तू आनंदी राह, मी आनंदी राहते. नाही, भगवंत म्हणतात मी सांगितलेलं ते पालन कर, तेव्हा प्रेम होईल. आणि सेवा केल्यानं प्रेम वाढणं आणि प्रेमामुळं सेवा होईल. इंटर डिपेंडन्स आहे भक्तीमध्ये. आणि त्या सेवेची सुरुवात नाम जपापासून होते. नाम जप करा आणि भगवंताला प्राप्त करा. असं सुंदर भगवंताचं सुंदर अशा कितीतरी कथा येतात ताकपिठा विठोबाच्या, कितीतरी अभंग येतं की आपल्याला वेळ नाही, ऑलरेडी उशीर झालेला आहे. पण ह्या कथेतून एकच शिकायचं आहे. आज मला जास्त वेळ नाही भेटला, थोडं विषांतर झालं, पण ह्या सगळ्या तुम्हाला सारांशमध्ये एकच सांगायचं की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 50-60 वर्षे, 50-60 वर्षामध्ये 40 गेलेली. आपली भक्ती किती क्वांटिटीपेक्षा क्वालिटी होती आपल्याला माहिती आहे. पण राहिलेला वेळ, जो काही वेळ राहिला आहे, ती क्वांटिटीपेक्षा क्वालिटी करून गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे, दोन गोष्टी, गंभीरता कशामध्ये? साधनेमध्ये, आणि प्रेमळता आपल्या गुरु शिष्य परंपरेच्या याच्यातून करतात, तर निश्चित भगवंताची कृपा प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्री श्री विठ्ठल